बऱ्याच बिझनेस मालकांना वाटतं की मार्च संपल्यानंतर जे ऑडिट होतं तेच पुरेसं असतं. पण मित्रांनो, ते असतं स्टॅच्युटरी ऑडिट. त्याचा मुख्य उद्देश आहे की सरकारला तुमच्या बिझनेसचं रिपोर्टिंग देणं, जे की एखाद्या पोस्टमॉर्टम सारखं असतं. म्हणजे माणूस मेल्यानंतर डॉक्टर सांगतो की बाबा अमुक अमुक कारणामुळे हा माणूस गेला. तसंच स्टॅच्युटरी ऑडिटमध्ये ऑडिटर सरकारला सांगतो की बाबा एखादा बिझनेस ट्रू आणि फेअर व्ह्यू देतो का. पण इंटरनल ऑडिट हे तुमच्या बिझनेसच्या हेल्थ चेकअप सारखं असतं. म्हणजे तुमचा बिझनेस जिवंत असताना, तो सुरू असताना, दर महिन्याला किंवा मग दर 3 महिन्यांनी इंटरनली तुमच्या बिझनेसमधल्या चुका शोधल्या जातात आणि त्या दुरुस्त सुद्धा केल्या जातात. सो इंटरनल ऑडिटमध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी तपासल्या जातात. पहिलं आहे तुमच्या बँकचं रिकन्सिलेशन. तुमच्या बुक्समध्ये बँक बॅलन्स किती आहे आणि बँकेत किती बॅलन्स आहे हे मॅच होतंय की नाही हे तपासलं जातं. दुसरं आहे